लैंगिक शोषण प्रकरणाने संपूर्ण देश हादरलेला असतानाच अमरावती जिल्ह्यातून एक धक्कादायक आणि तितकाच विचित्र प्रकार समोर आलाय। मुलीच्या सुरक्षेसाठी पालकांनीच तिच्यावर कठोर आणि अमानुष निर्णय घेतल्याचा आरोप। 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचे केस कापून तिला घरात बसवल्याची घटना वरुड पोलीस ठाणे हद्दीत घडली आहे। सविस्तर माहितीनुसार अमरावती जिल्ह्यातील वरुड परिसरात घडलेली ही घटना सध्या चर्चेचा विषय ठरली आहे। एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलीकडे एका तरुणाकडून वारंवार वाईट नजरेने पाहिले जात होते। या प्रकारामुळे संतप्त झालेल्या तिच्या आईवडिलांनी संबंधित मुलाविरुद्ध पोलिसात तक्रार देण्याचा सल्ला मुलीला दिला होता। मात्र याच दरम्यान पालकांनी मुलीच्या सुरक्षिततेच्या नावाखाली अत्यंत टोकाचा निर्णय घेतला। मुलीचे पूर्ण केस कापून तिचं टक्कल करण्यात आलं आणि तिला घरातच बसवण्यात आलं, असा गंभीर आरोप पीडित मुलीने स्वतःच केला आहे। या घटनेनंतर मुलीने वरुड पोलीस ठाण्यात जाऊन स्वतःच्या आई-वडिलांविरुद्ध तक्रार दाखल केली। तक्रारीनुसार पोलिसांनी आई-वडिलांविरोधात गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू आहे। एकीकडे मुलीच्या सुरक्षेबाबत समाजात चिंता वाढत असताना दुसरीकडे अशा प्रकारे पालकांकडून कठोर निर्णय घेतल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। सुरक्षा आणि स्वातंत्र्य यामध्ये समतोल कसा राखायचा हा मोठा प्रश्न या घटनेतून समोर येतोय। मुलींच्या सुरक्षेसाठी पालकांची काळजी योग्यच, पण त्याच नावाखाली मुलीच्या अधिकारांवर गदा येऊ नये हेही तितकंच महत्वाचं। पीडिताच्या बयानावरून तिची आई आणि आरोपी क्रमांक 1 व 2 यांच्या विरुद्ध पोलीस वरुड येथे गुन्हा नोंद केला आहे। गुन्हा नोंद करायचा मथळा असा की तिच्या आईने आणि वडिलांनी तिला पट्ट्याने मारहाण सुद्धा केलेली आहे संशयावरून, आणि इलेक्ट्रॉनिक ट्रिमर मशीनने तिचे केस कापलेले आहेत काही प्रमाणात। याकरिता पोलीस वरुड येथे अपराध नंबर 245/26 कलम 118(1), 115(2), 351(2) आणि 352 BNS आणि कलम 75 हे सहकलम RW 75 सुद्धा बाल न्याय अधिनियम हा सुद्धा आपण त्याच्यामध्ये कलम लावण्यात आलेला आहे। पीडिता हिला ह्या गुन्ह्याचा तपास पोहपणी श्रीमती पूजा माळी मॅडम ह्या करत आहेत। काल आरोपितांना आम्ही अटक केलेली आहे, तसेच प्रतिबंधक कारवाई सुद्धा करण्यात आलेली आहे।